नमस्कार मित्रांनो, मागील 2 अंकात आपण पाहिलं की रामदास आणि दादोजी कोंडदेवाचा शिवरायांच्या गुरुपदाशी वा स्वराज्य स्थापनेशी काहीही संबंध नव्हता. पण महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ लिहिला आणि त्याचा पोटशूळ महादेव राजवाडेंना झाला. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे पतिव्रतेची कीर्ती वाखाणीता शिंदळीच्या माथात तिडी कुठे अशी गत राजवाड्यांची झाली. जगद्गुरु तुकाराम आणि शिवरायांसारख्या कुंड्यांच्या अलौकिक कार्य आणि कर्तृत्वाची रानडेंनी प्रशंसा केली. ती ऐकून राजवाड्यांच्या मस्तकात तिडी फुटली असं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मणांचा श्रेष्ठत्व समाजावर ठसवण्यासाठी त्यांनी राष्ट्रसंत तुकाराम हा ग्रंथ लिहिला आणि शंकरराव देवादी जातीवादी ब्राह्मणांच्या मदतीने रामदासांचं भूत उभं केलं. पेशवाईपासून सुरू असलेलं हे कारस्थान अजूनही सुरू असल्याचं जेम्स लेन प्रकरणाने आपल्याला दाखवून दिलं आहे. जगद्गुरु तुकारामांच्या जीवनकार्याविषयी शोध आपण स्वतंत्रपणे घेणार आहोत, पण इथे त्यांचा शिवरायांच्या गुरुपदाशी आणि स्वराज्य स्थापनेशी काही संबंध होता का याचीच माहिती आपल्याला प्रामुख्याने घ्यायची आहे. जे निकष आपण रामदास आणि दादोजी कोंडदेवांना लावले त्याच निकषावर म्हणजे चारित्र्य, विचार आणि कार्य या कसोटीवर तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु आहेत किंवा नाही हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. तर आहा साळुंखे तुकारामांबद्दल लिहितात, येथील समाज मनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनितीचा व्यापार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता. अंतरंगाने किडक्या परंतु बहिरंगाने अत्यंत प्रबळ आणि मजबूत असलेल्या एका समाज व्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरुंग लावण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. एका अनैतिक व्यवस्थेविरुद्ध प्रचंड विद्रोह केला. तुकाराम महाराजांना समृद्ध घराचा वारसा लाभला होता. त्यांच्या घरात अनेक पिढ्या सावकारी होती. शेती तर होतीच, शिवाय दुकान होते. पण भयानक दुष्काळाने कहर मानला आणि सामान्य रयतेच्या हालअपेष्टा, दुःख, दैन्य, दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात कल्लोळ उसळला. ते अस्वस्थ झाले. भावनाथच्या डोंगरावर जाऊन बसले. विचारमंथन केलं, मनाची निश्चय केला. 7व्या दिवशी त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना शोधत तिथे आले आणि तुकाराम महाराजांना देहूकडे घेऊन आले. पण तुकाराम महाराज वाटेत इंद्रायणी काठी थांबले. कान्होबांमार्फत सर्व गहाणखतं त्यांनी मागवली. त्यातील निम्मी कान्होबांच्या हवाली केली. आपल्या वाटेची गहाणपत्र इंद्रायणीच्या दोहात विसर्जित केली. यावेळी तुकाराम महाराज यांचं वय फक्त 20 वर्षाचं होतं. हाच त्यांच्या जीवित कार्याचा प्रारंभ होता. पण आपले अंगीकृत कार्य स्वीकारताना तुकाराम महाराजांनी संसाराकडे पाठ फिरवली नाही. आधी संसार करावा नेटका, मग लागावे परमार्थ विवेका असा लोकांना उपदेश करायचा आणि स्वतः बोहल्यावरून पळून जायचे अशी दुसऱ्याला ब्रह्मज्ञान शिकवणारी वृत्ती तुकारामांची नव्हती. तर बोले तैसा चाले या श्रेणीतले एक वंदनीय विभूती म्हणजे संत तुकाराम महाराज होते. डॉक्टर आहा साळुंखे म्हणतात, पण तुकारामांनी ही धमक स्वतःच्या व्यक्तिगत संसार करण्यासाठी वापरण्याऐवजी समाजाच्या, राष्ट्राच्या, एका व्यापक जनसमूहाच्या संसारासाठी वापरायची हे व्रत स्वीकारलं. आणि असं करताना त्यांना येथील प्रस्थापितांबरोबर प्रचंड संघर्ष करावा लागला. जगद्गुरु तुकारामांचा हा प्रचंड संघर्ष प्रामुख्याने इथल्या जुलमी किडक्या वर्ण व्यवस्थेशी होता. या वर्ण व्यवस्थेच्या समर्थक, संरक्षक आणि पुरस्कर्त्यांशी होता. संत शिरोमणी नामदेवांपासून सुरू झालेला हा संघर्ष तुकाराम महाराजांच्या काळात चरम सीमेला पोहोचला होता. तुकाराम पूर्ण ताकदीने हा संघर्ष लढत होते. जुलमी प्रस्थापित व्यवस्था आणि तिच्या ठेकेदारांवर घावामागून घाव घालत होते. अक्षरशः हात घ्यायची लढाई त्यांनी मानली होती. यासाठी ते जीवावर उदार झाले होते. यासाठी वर्णवर्चस्वादी ब्राह्मणांनी तुकारामांचा आयुष्यभर भयानक छळ केला. त्यांची गाथा बुडवून त्यांना मरणांतक यातना दिल्या आणि शेवटी त्यांची हत्याही केली. आपल्या कार्याचे हे परिणाम त्यांना अनपेक्षित नव्हते, पण म्हणून ते गर्भगळीत झाले नाहीत, निराश झाले नाहीत, हतबल झाले नाहीत. त्यांनी आपल्या जीवित कार्याशी बेईमानी केली नाही, तडजोड केली नाही, माघार घेतली नाही, माफी तर मुळीच मागितली नाही. त्यांनी मृत्यूच्या भयावर मात केली. आपल्या ध्येयासाठी वज्राहून कठोर कसं व्हायचं याचा आदर्श म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आपल्या अनेक अभंगातून ते स्वतःलाच बजवतात. जरी माझी कोणी कापतील मान
तरी आण नको वधू जीवे. जरी माझी कोणी कापितील मान तरी नको आण वधू जीवे. किंवा शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भिये. शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटेन. अशा शब्दात आपला दृढ निर्धार व्यक्त करतात. आता येथे खरे नाही फिरता माघारे. अशा शब्दात माघारीचे डोर कापून टाकल्याचं सांगतात. तुका म्हणे झालो देहाची उदार अनेक विचार काय तेथे. आणि मरणाआधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे. अशा शब्दात तुकाराम महाराज ब्राह्मणी व्यवस्थेला खुलं आव्हान देतात. संघर्षाचा बिगुल फुकतात. ज्याला जीवाची उदार त्याची काय विडभार. अशा शब्दात मी आता जीवावर उदार झालेलो आहे. मी आता मरायला तयार आहे. आता माघार घेणार नाही काही झालं तरी असं सांगून जुलमी ब्राह्मणी व्यवस्थेसमोर तुकाराम महाराज शड्डू ठोकून उभे राहतात. आणि या महासंघर्षात त्यांच्याकडे शस्त्र होतो केवळ शब्द. धन नाही, शस्त्र नाही, सत्ता नाही, सैनिकांचं दल नाही, तर फक्त शब्दांच्या जोरावर तुकाराम महाराजांनी हा महासंघर्ष छेडला होता. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करून. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुकारामांच्या काळात रयत दोन प्रकारच्या गुलामगिरीत जखडलेली होती. एक होती रयतेबद्दल काडीचंही प्रेम नसलेली परकी सत्ताधाऱ्यांची गुलामी, तर दुसरी होती ती त्याहून निर्दयी व्यसरोव्यापी शोषक ब्राह्मणी व्यवस्था. या दोन दगडी पायात रयत अशी भरडली जात होती की कोणीही संवेदनशील व्यक्ती या विरुद्ध पेटून उठावे. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते. किंवा बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या दोन जुलमी सत्तांनी जुलमांचा कहर केला होता. उच्छेद होतो असे येथे आरंभला रोकडे विठ्ठला परचक्र. तुका म्हणे जेथे वसतील दास तेथे तुझा वास कैसा आता. जुलमासाठी परचक्राला तुकाराम महाराज इथं जबाबदार धरतात. जिथं माणसं गुलाम असतील तिथं परमेश्वर राहू शकत नाही असं सरळ शब्दात सांगतात. पण याच्यात दुसरा एक गर्वित अर्थ आहे. तो म्हणजे जिथे रामाचे दास वास करतील तिथे विठोबा राहू शकणार नाही. रामदासाचा उल्लेख नुसता दास म्हणूनही अनेक ठिकाणी आढळतो. विठोबा हे समतेचं प्रतीक आहे, मानवी ऐक्याचं प्रतीक आहे. तर रामदास उघडपणे विषमतावादी व्यवस्थेचा पुरस्कर्ता, प्रचारक, समर्थक आहे. रयतेचे हाल पाहून मी आता शांत राहू शकत नाही. न घडे यावरी न धरवे धीर पीडता राष्ट्र देखून जग. इथल्या सगळं राष्ट्र पिडलं जात आहे आणि हे मला आता पाहवत नाही. मी आता धीर धरू शकत नाही असं म्हणून तुकाराम थांबत नाही. भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता जनानं देखवे. जनतेचं दुःख पाहून आता मरणाची सुद्धा भीती मला राहिली नाही. अशा शब्दात या पीडितांच्या उद्धारासाठी प्राणांची बाजी लावण्याचा निर्धार तुकाराम महाराज व्यक्त करतात. बोलवतो निकुरे नव्हता सलगीची उत्तरे. बोलवतो निकुरे नव्हतं सलगीची उत्तरे. माझे संतापले मन पर पीडा ते पाहून. माझं मन आता संतापलं आहे. लोकांना होणारी पीडा पाहून माझ्या मनात संताप होतोय. अशा रोखठोक शब्दात तुकाराम महाराजांनी आपला संताप सुद्धा व्यक्त केला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा सुद्धा नेमकी हीच आहे. रयतेला सुखी, समृद्ध, सुरक्षित, सन्मानाचे जीवन जगता यावे हीच आहे. यासाठी जिजाऊ आपला संसार, पती, पुत्र आणि पौत्र सुद्धा पडाला लावतात. स्वराज्याचा डाव मांडतात. यासाठी शहाजीराजे आयुष्यभर झगडतात. 1642च्या दरम्यान शहाजी राजांनी जिजाऊंना आणि शिवरायांना पुणे येथील सोने सुपे जहागिरीचा कारभार पाहायला पाठवलं. त्यावेळी शिवराय 12 वर्षांचे होते. पुढील 5 वर्षे शिवराय आपली जहागिरी आणि लगतच्या 12 मावळ परिसरामध्ये भटकत होते. माणसं हेरत होते, पारखत होते, जोडून घेत होते. तुकारामांचे देहू तसेच त्यांचे कार्यक्षेत्र लोहगाव हे तर शहाजी राजांच्या जहागिरीचाच भाग होते. 1642च्या दरम्यान तुकारामांचा संघर्ष टिपेला पोहोचला होता. कोल्हापूरला राहणाऱ्या बहिणाबाईच्या कानी तुकारामांची कीर्ती पोहोचली. त्यांचा प्रभाव पडला. त्यांना तुकारामांचे विचार आणि कार्य यांची खाती दूरवर कोल्हापुरात झाली. तुकारामांचा स्वप्न दृष्टांत झाला आणि त्यांनी तुकारामांना आपलं गुरु मानलं.
यावरून तुकारामांची कीर्ती किती दूरवर पसरली होती ते दिसून येतं. खुद्द तुकाराम महाराजही आपल्या अभंगातून म्हणतात, एवढा लौकिक कोणी केला, कोण सांगायस गेले होते देशोदेश, नेरे वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. तुकारामांचा लौकिक वाऱ्यासारखा पसरला होता. तो जर कोल्हापुरात राहणाऱ्या बहिणाबाई पर्यंत पोहोचला असेल, आदिलशाहीत राहणाऱ्या रामदासापर्यंत पोहोचला असेल, तर पुणे मुक्कामी राहणाऱ्या जिजाऊ आणि शिवरायांपर्यंत नक्कीच पोहोचला असणार. संत तुकारामांचे आद्य चरित्रकार कृष्णराव केळुसकरांनी लिहिलेल्या संत तुकाराम या चरित्र ग्रंथात जिजाऊ आणि शिवबा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जात असल्याचे अनेक दाखले दिले आहेत. जगद्गुरु तुकाराम आणि छत्रपती शिवराय यांच्या विचार विश्वात आपल्याला विलक्षण साम्य आढळून येतं. तुकारामांनी जे शब्दातून व्यक्त केलं तेच शिवरायांनी कृतीतून प्रत्यक्षात उतरवलं याची असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतात. तुकाराम महाराज सांगतात, दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. शिवराय रयतेवर पोटच्या मुलासारखं प्रेम करत, काळजी घेत, आश्वस्त करत, रयत सुखी व्हावी यासाठी झटत, पण त्याचवेळी रयतेला पिडणाऱ्या समाजकंटकांचं कठोरपणे निर्दालनही करत होते. तुकाराम म्हणतात, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. रयतेला दुष्काळाची झळ बसू नये म्हणून दाना पाणी पुरवणाऱ्या, कसायला जमीन बारदाना देणाऱ्या, बैलजोडी घ्यायला मदत करणाऱ्या शिवरायांचं हृदय रयतेप्रती मेनाहून मऊ असलं तरी रयतेवर प्रेम करणाऱ्यांविरुद्ध शिवराय वज्राहून कठोर होत याचेही अनेक दाखले आपल्याला शिवचरित्रामध्ये दिसून येतात. माय बापाहुनी बहुमायावंत, करू घातपात शत्रुहुनी, असं तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे. रयतेच्या गवताच्या काडीलाही शिवू नका. रयतेने लावलेली आणि मुलाप्रमाणे जोपासलेली झाडे नाईलाज झाला तरच त्यांच्या इच्छेने मोल देऊन तोडा. छावणीत झोपताना दिवा नीट विजला आहे याची काळजी घ्या, नाहीतर उंदीर वाट नाही, चारा जळून जाईल आणि मग तुम्ही कुंब्यांकडे जाल, त्यांच्यावर जुलूम कराल, तेव्हा रयतेच्या हालाला पारावार राहणार नाही. असं सैनिकांना बजावणाऱ्या शिवरायांच्या मातृ हृदयाचं दर्शन आपल्याला घडतं. पण त्याच शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या 48 खानावर हजारो सैनिकांचा पहारा भेदून हल्ला करताना, अफजल खानाला ठार मारताना, सुरतेवर स्वारी करताना वेळ आली तर आपण घातपात करायला कुठेही कमी पडणार नाही हे दाखवून दिलं. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर आक्रमण झाली तेव्हा तेव्हा रयतेला त्याची झळ लागू नये याची खबरदारी शिवरायांनी घेतली. आपली ताकद कमी पडते आहे हे लक्षात आल्यावर तह केले. रयतेला कमीत कमी त्रास व्हावा, कमीत कमी वित्त आणि जीवितहानी व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले. आग्र्याला जाताना तर स्वतःबरोबर पुत्र संभाजी राजांचे प्राणही पणाला लावले, पण जनतेची धुळधाण होऊ दिली नाही. याचं वर्णन तुकारामांनी प्रीतीचा तो कळवळा, जिव्हाळाची वेगळा, बहु नेदी रडो माता, दुष्टित होता धीर नव्हे अशा सुंदर शब्दात केलं आहे. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, ही तुकारामांच्या संघर्षामागची पार्श्वभूमी आहे. शहाजी राजे, जिजाऊ आणि शिवरायांची ही नेमकी हीच भूमिका आहे. रयतेचे हाल पाहवत नाहीत, कोणी यावं लुटून जावं अशा परिस्थितीत रयत जगत होती. या रयतेला सुखाने, समाधानाने, स्वाभिमानाने जगता यावं यासाठी जिजाऊ आणि शिवरायांचा सारा अट्टहास होता. स्त्रीचा आदर आणि सन्मान हे तर शिवराज्यांचं खास वैशिष्ट्य होतं. रांध्याच्या प्रकरणात एका सामान्य स्त्रीवरच्या अत्याचाराची इतकी गंभीर दखल जगाच्या इतिहासात प्रथमच घेतली गेली हे आपण पाहिलं. सावित्री देसाईंवर बलात्कार करणाऱ्या सखुजी गायकवाड या आपल्या सेनापतीचे डोळे काढून त्याला शिवरायांनी अंधार कोठडीत फेकलं. शत्रू स्त्रीवरच्या अन्यायाचीही इतकी गंभीर दखल घेणारे शिवराय एकमेव आहेत. शिवरायांनी व शंभूराजांनी स्त्रियांचा सन्मान केला. पराविया नारी अम्मा माते समान, रखुमाई समान ही तुकारामांची शिकवण होती. तुकारामांना अडकवण्यासाठी मंबाजीने एका वेश्येला पैसे देऊन पाठवलं, पण तुकाराम महाराज चळले नाही. जाई गो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवो अशा शब्दात त्यांनी तिला परत पाठवलं. यावरून शिवराय आणि तुकारामांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान होता. दोघेही निष्कलंक चारित्र्याचे होते हेच आपल्याला दिसून येतं. अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्ना भिन्न, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद सारे अमंगळ अशा शब्दात तुकाराम महाराज मानवी ऐक्याचा उद्घोष करतात.
महाराची शिवे कोटे ब्राह्मण तो नव्हे, त्याची प्रायश्चित्त काही देह दंड दुसरे नाही. इतक्या कठोर शब्दात तुकाराम महाराजांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, सकलांशी आहे येथे अधिकार. तुकाराम महाराज अधिक स्पष्ट शब्दात दुसऱ्या अभंगात सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार. बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. तुका म्हणे नाहे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. शिवरायांच्या जीवनातही जाती भेदाला स्थान नव्हते. शिवरायांच्या फौजेत महार मांग रामोशी बेरड कुणबी माळी तिली कुंभार सुतार सांबार सोनार नावी कोळी गिल्ल हरकर विणकर धनगर मुस्लिम सर्व सामील होते. या सर्वांना स्वराज्याच्या सूत्रात शिवरायांनी बांधलं होतं. प्रत्येकाला त्याच्या गुणानुसार अधिकार प्राप्त झालेले असत. इतकंच काय, पण ब्राह्मण म्हणून कोणाला विशेष अधिकार द्यायलाही शिवरायांनी नकार दिला होता. सर्वांभूती समत्वाची ही भूमिका इतिहासातली एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती आणि तशीच ती धारसायची होती. वर्णनाम ब्राह्मणो गुरु असा दंड कसलेल्या परंपरेविरुद्ध तुकाराम महाराजांनी विद्रोहाचं निशाण फडकवलं. वेदशास्त्र पठणाचा कथनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे या परंपरेला आव्हान देऊन त्यांनी सांगितलं, वेदांताचा अर्थ आम्हासाची ठावा एरांनी व्हावा भार माथा. वर्ण अभिमाने कोण झाला पावन असा सवाल तुकारामांनी केला. बरे कुणबी केलो नाही तर दंभेची असतो मेलो अशा शब्दात वर्णाधारे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या ब्राह्मणांच्या दांभिकतेवर हल्ला चढवून त्यांची खिल्ली उडवली. सत्य सत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता असं बहुमताचं रूढीचं परंपराचं दडपण तर झुगारलं, पण नाही भीड भार तुका म्हणे सान थोरो अशा शब्दात आपण सत्यापुढे कोणाचीही भीड बाळगत नसल्याचं तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं आहे. जुलमी मनुस्मृतीला तुकारामांनी आपल्या वाणी आणि कृतीतून सूड लावली. शिवाजी महाराजांनीही जाती धर्माचा विचार न करता गुणवत्तेनुसार जबाबदाऱ्या देताना मनुस्मृती टांगून ठेवली होती. अफजल खान भेटीच्या वेळी आपल्यावर वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्ण्याचा खात्मा करताना ब्राह्मण अवध्य ही मनु आज्ञा लाथाडली होती. प्रभावळीच्या सुभेदाराला ब्राह्मण म्हणून कोण मुलैजा ठेवतो असं दडवताना ब्राह्मण अदंड्य हा मनुस्मृतीचा नियम झुगारून दिला होता. शूद्राला ज्ञानाचा शस्त्राचा संपत्तीचा सत्तेचा प्रतिष्ठेचा अधिकार नाही हे मनुचे नियम वाऱ्यावर सोडून स्वतः तर शिकले, पण संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिण्याइतकं पांडित्य आपला पुत्र संभाजीला त्यांनी प्राप्त करून दिलं. शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, संपत्ती जमवली, ब्राह्मणांवरही शासन केलं. जिजाऊ ही शस्त्र पारंगत आणि राज धुरंधर होत्या. स्त्रीला केवळ भोगवस्तू मानून सर्व अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीला जिजाऊंनीही तिलांजली दिली होती आणि राज्यकारभार सांभाळला होता. जगद्गुरु तुकाराम आणि छत्रपती शिवराय यांनी कृती आणि उक्तीतून ब्राह्मणी अहंगंडाचं खंडन केलं. वर्णव्यवस्था खिळखिळी केली. साऱ्या ब्राह्मणेतरांच्या विकासाच्या वाटा प्रशस्त केल्या. त्यांना विकासाची कर्तृत्वाची संधी दिली. ब्राह्मणेतरांमधला न्यूनगंड झाडून टाकून त्यांच्या रोमारोमात नव चैतन्य पसरलं. आत्मभान मिळवून दिलं. पराक्रमाची प्रेरणा देऊन सामान्यातलं असामान्यत्व जागवलं. तुकाराम केवळ शब्द सामर्थ्यावर लाखो लोकांच्या हाडी माती रुजलेल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारत होते, तर शिवाजी महाराज एक छोटीशी जहागिरी, अत्यल्प साधन सामुग्री आणि तोकड्या मनुष्यबळासह मोगलाई आणि आदिलशाही या प्रबळ महासत्तांविरुद्ध एल्गार पुकारत होते. तुकाराम महाराजांप्रमाणेच मरणाआधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे अशा निर्भीडपणे शिवरायांनी संघर्ष पुकारला होता. तुका म्हणे व्हावे जीवाची आठी नाही तर गोष्टी बोलू नये अशा निर्धाराने जीवाची आठी करून जिजाऊ शिवरायांनी मावळे लढले आणि अंतिमता विजयी झाले. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा याच सूत्राने भर अमावस्येच्या रात्री मोहिमा काढून शिवरायांनी विजय प्राप्त केले. राजाराम महाराज पालथी जन्मले तेव्हा त्याचा बाऊ न करता उत्तम झाले पातशाही पालथी करतील असा आत्मविश्वास शिवरायांनी व्यक्त केला. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्यांचा आम्हाची कंटाळा पाहो नावडती डोळा ह्या तुकारामांच्या उक्तीचा प्रत्यय शिवरायांनी आपल्या कृतीतून दिला. शिवरायांनी विजय मिळवण्यासाठी कधी नवस केले नाहीत. पराभव झाला म्हणून कधी शांती केली नाही. शतचंडी सारखे यज्ञ केले नाहीत. मोहीम आखताना कधी मुहूर्त शोधले नाहीत. ज्या अफजल खानाच्या विजयासाठी वाईच्या सासवरच्या ब्राह्मणांनी यज्ञ केले तो मारला गेला. या उलट बुद्धिचातुर्याच्या जोरावर शिवरायांनी विजय खेचून आणले. किल्ले बांधले. शेतकरी आणि रयत यांच्यासाठी उपयुक्त कामे केली. त्यासाठी तन मन आणि धन वेचलं, पण गावागावात देवळ बांधण्यासाठी शक्ती आणि धन मात्र कधी वाया घालवलेलं आपल्याला दिसून येत नाही.
अशा विविध अंगांनी विचार केला तरी सर्वांगाने तुकाराम महाराज हेच शिवरायांचे गुरु ठरतात. पण याशिवाय तुकारामांचे स्वराज्याच्या स्थापनेत प्रत्यक्ष काही योगदान आहे काय ते आपण आता पाहू. डॉक्टर छाया महाले यांनी संत तुकारामांचे वैकुंठ गमन, भ्रम आणि निराश, भ्रम आणि वास्तव या ग्रंथात त्यावर सखोल प्रकाश टाकला आहे. त्या म्हणतात, तुकाराम महाराजांनी पाईकांचे अभंग लिहिले आहे. पाईक म्हणजे सैनिक. सैनिकासाठी जे अभंग रचले त्यातून वारकऱ्यातून धारकरी निर्माण करायचे होते. आम्ही विठ्ठलाचे वीर, फोडू कैकाळाचे शिर, यात धर्मसत्ता, वाणीचा अधिकार आणि धनिकांचा आश्रय यामुळे उन्मत्त झालेले वैदिक ब्राह्मण आणि स्वराज्यावर कुंडली मारून बसलेल्या पाठशाया यांना तुकाराम कैकाळ म्हणतात. त्यांचं शिर फोडण्याचा आत्मविश्वास व्यक्त करतात. दुष्ट, अहंकारी, अन्यायी शोषकांचे थोबाड फोडा, दांभिक कर्मठांवर हरिनामाचे बाण घेऊन तुटून पडा अशा शब्दांचा मारा करून तुकारामांनी तत्कालीन समाजव्यवस्था अक्षरशः उलथी पालथी केली. अन्यायापुढे झुकणारा सामान्य माणूस विठ्ठलाचा वीर बनवून अन्यायाविरुद्ध तेशाने लढू लागला. आम्ही हरीचे हरीचे शूर कैकाळ कयमाचे, नामघोष बाणसाचे भाले तुळशी मंजुरीचे, आम्ही हरीचे हरीचे दास घालू कैकाळावर ही कास, आम्ही हरीचे हरीचे दूत पुढे पळती यमदूत. दिंडीच्या निमित्ताने करायच्या नृत्यातून वारकऱ्यांना तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले गेले. आजही या नृत्यातल्या वारकऱ्यांच्या हातून टाळ काढून जर तलवार दिली तर आपल्याला त्याचा अंदाज करता येतो. भाल्यांचे झेंडे फेकले की भालेकरी तयार होत असावेत. ललितातील सोंगातून हेरगिरी करणाऱ्या पाईकांना वेशभूषा आणि रंगभूषेचे प्रशिक्षण देण्यात आले असावे असे विठ्ठलाचे वीर बनवून तुकाराम सांगतात. रणांगणात पाईकाने शूरपणाने लढले पाहिजे. स्वामीच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याने स्वामीपुढे ढाल होऊन धारातीर्थी पडावे, तेच शूरासाठी भूषण आहे. शिवाकाशी, बाजीप्रभू देशपांडे आणि 600 बांदलांचं बलिदान याचं जिवंत उदाहरण आहे. युद्धात जीव गेला तरी दुहेरी लाभ होतो असं तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे रणी जीव जाता लाभ दुनी. युद्धात प्राण गमावणाऱ्याला वीराला सन्मान तर मिळतोच, पण त्याचवेळी लोककल्याणही साधलं जातं. पाईक तो जाणे पाईकीचा भाव, लाग पगे थाव चोर वाट. आपण राखोनी ठकावे आणिक, घ्यावे सकळीक हरून या. येऊ नेदी लाग लागू नेदी माग, पाईक त्या जग स्वामी माने. या शब्दात तुकारामांनी युद्ध तंत्राचं सूत्रच मानलं आहे. पाईकांनी पंथ चालविल्या वाटा, पारख्याचा साठा मोडून या. पारखी ठाई घेऊन या खाणे, आपले ते जन राखी आले. अशा शब्दात आपल्या रयतेला तोशीस लागू न देता शत्रूच्या साठ्याचा उपयोग आणि नाश करावा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. चुकणाऱ्या गद्दार पाईकाला कडक शिक्षा द्यावी म्हणजे इतरांनाही त्यापासून धडा मिळेल. सांडीचा मार्ग मारेती पाईक आणि कांची शिक लागावया. शिवरायांना उद्देशून लिहिलेल्या एका अभंगात तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तू सूत्र विश्वाचे की. शून्य तुझं न सांगणे राजा, अनाथांच्या काजा सहाय्य व्हावे. शिवाजी महाराजांनी तुकारामांना घोडे अब्दागिरी पाठवली. ती संपत्ती रयतेच्या कामासाठी परत पाठवताना सोबतचे पत्र दिलं. त्यात शिवरायांना पंढरीनाथ असं संबोधलंय. पुढे तुकारामांची भविष्यवाणी खरी ठरून शिवराय सिंहासनाधीश्वरही झाले. म्हणून डॉक्टर छाया महाले म्हणतात, संत तुकाराम वारकरी चळवळीच्या तत्वज्ञानाचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार ठरले, धाडसी कृतिशील नेतृत्व ठरले. 17वे शतक शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रतिस्थापनेच्या ध्येयाने भारावलेले होते. संत तुकारामांची सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातली कामगिरी स्वराज्य निर्मितीला कशी पोषक ठरली हे समजावून घेणं म्हणूनच अगत्याचं ठरतं. वैदिक कर्मठांनी तुकारामांचा अतोनात छळ केला, त्याचं कारण काय होतं? प्रस्थापितांच्या वर्णव्यवस्थेला तुकारामांनी हादरा दिला. त्याचप्रमाणे अत्यंत नियोजनपूर्वक शिवरायांना लढाऊ सैन्य पुरवलं, म्हणजे स्वराज्य प्रतिस्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर शिवबाला आणि त्यांच्या सैन्याला वेळोवेळी महत्वपूर्ण युद्धतंत्राचे धडेही दिले. बहुजन प्रतिपालक रयतेचा राजा निर्माण करण्यात शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब यांची भूमिका जेवढी महत्वाची ठरते तेवढी संत तुकाराम महाराजांचीही ठरते. तुकाराम आणि शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा अभ्यास करताना त्यांच्यातील गुरु शिष्य नातं असं उलगडत जातं. आम्ही बळकट झालो फिरावूनी, या साम्राज्याचे मूळचे अधिपती आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बळकट झालो फिरावूनी, या साम्राज्याचे मूळचे अधिपती आम्ही. या साम्राज्याचे मूळचे अधिपती आम्ही आहोत.
पण आम्ही दुबळे झालो होतो म्हणून इथं परक्यांची सत्ता आली, आता आम्ही पुन्हा बळकट झालो आहे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आणि अशा शब्दात स्वराज्याचं स्वागत करतात. संत तुकारामांचे अभंग नष्ट करण्याची किंवा प्रक्षिप्त करण्याची प्रक्रिया उत्तर पेशवाईत वेगाने घडवून आणण्यात आली. पेशव्यांच्या काळात शिवाजी महाराजांचे व तुकाराम महाराजांचे नाव सुद्धा घेऊ दिले जात नव्हते. शुद्ध तुकारामाचे अभंग आहेत म्हणून मंदिरातले पवित्र वातावरण अपवित्र करू नये असे सरकारी आदेश पेशवे काळात निघाले होते. यावरूनही जगद्गुरु तुकाराम आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या एकरूपत्वावर प्रकाश पडतो. तुकाराम महाराज हेच शिवरायांचे गुरु होते यावर प्रकाश पडतो. राहो, तुकाराम महाराजांवर अनेकांनी अनेक लिहिलं आहे. तथागत बुद्ध आणि संत तुकाराम हे डॉक्टर आहा साळुंखेंचं पुस्तक प्रत्येकाने वाचावं आहे. मामा देशमुख यांचं वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य हे पुस्तकातही आपल्याला या संदर्भातली माहिती मिळते. महाराष्ट्री शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तुका म्हणे सतीश कुमार कारंडे यांचं पुस्तक आहे. विद्रोही तुकाराम समीक्षेची समीक्षा डॉक्टर आहा साळुंखे यांचं पुस्तक आपल्याला वाचलं पाहिजे. न सरेचे तुकोबाचे दानं डॉक्टर आहा साळुंखेंचं अतिशय सुंदर पुस्तक हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. युग पुरुष तुकाराम किशोर सानप यांनीही आपल्या छोट्याशा पुस्तिकेतून तुकारामांच्या कार्यावर प्रकाश पाडलेला आहे. भालचंद्र नेमाडे सुप्रसिद्ध साहित्यिक यांनी सुद्धा संत तुकाराम महाराजांवर तुकाराम या नावाने पुस्तक लिहिले आहे. महाराज हबप अजय महाराज बारसकर नगर यांनी सुद्धा संत तुकारामांचा गाथा याचं निवडक अभंगांचं संकलन केलेलं आहे. तुका म्हणे या नावाने सतीश कुमार करंडेंचं पुस्तक आपण पाहिलं. नामदेवे रचिला पाया तुका झालं ते कळस हे गंगाधर गीते यांचं पुस्तक आपल्याला दिसून येतं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन की खून या पुस्तकामध्ये पा बा कवडे यांनी तुकारामांच्या वैकुंठ गमनावर भाष्य केलेलं आहे. संत तुकाराम रामदासी परंपरेतील संत तुकाराम याच्यावर अशोक राणा यांनी अभ्यासू पुस्तिका आपल्याला दिली आहे. संत तुकोबांची रोजनिशी रवींद्र पाटील, तुकाराम युगपुरुष तुकाराम सानप आणि संत तुकाराम कृष्णराव अर्जुन केळुसकर अशा प्रकारचे अनेक ग्रंथ आपल्याला वाचायला मिळतील आणि यांच्या माध्यमातून तुकारामांच्या कार्याची आपल्याला ओळख होत जाईल. आपण अधिक माहितीसाठी हे ग्रंथ वाचू शकता. आपला आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे आपण निश्चित कळवावे. आपल्या सूचनांचे स्वागत असेल आणि याचा पुढचा भाग शिवरायांचे गुरु चौथा राजमाता जिजाऊ याच्यावर आपण पुढच्या अंकामध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार.